नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? माझं नाव धनश्री शिंदे. आज पुरणपोळ्या विशेष आहे. मी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, पुरण कसं बनवायचं आणि कटाची आमटी कशी बनवायची. आणि आता आपण पोळ्या बनवणार आहोत. हे मी उंडा करून घेते. मी अशीच बनवते. बाकी म्हटलं चला गप्पा मारूया. जेव्हा लहान होती आम्ही म्हणजे 4 बहिणी भावंड आहे आम्ही. तर जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा हे जे पुरण आहे ते माझे पप्पा मम्मीला वाटून द्यायचे. आणि आज माझी मी एकटीच करते. तुम्हाला वाटेल हे सगळं कोणीतरी आधी करून दिले आणि मग ही करते, तर असं बिलकुल नाही आहे. हे सगळं माझं मीच करते आहे. मला 2 प्रकारच्या पोळ्या येतात. एक म्हणजे पिठावरची आणि एक म्हणजे तेलची. मी तुम्हाला पुन्हा कधीतरी तेलची पण पोळी दाखवेल. आता सध्या तरी पिठाची दाखवते. माझ्याकडे प्रॉपर अशा वस्तू नाही आहेत जेणेकरून तुम्हाला असं झूम करून दिसेल, पण आय होप माझा प्रयत्न तोच असेल, चांगला तुम्हाला माझा व्हिडिओ दिसावा चांगल्या प्रकारे. हे बघा, आमच्यामध्ये पोळ्या भरपूर सणांना केल्या जातात. फार तर जास्तीत जास्त सणांना आमच्यात पोळ्याच केल्या जातात. गुढीपाडवा म्हणा, होळी म्हणा, परत गौराई. आता गौरी गणपती आल्या की पहिल्या दिवशी आमच्यात गौरीला भाजी भाकरी असते, ज्याच्यामध्ये शेपूची, भोपळीची अशी भाजी असते. आणि दुसऱ्या दिवशी तिला पुरणपोळ्या दाखवल्या जातात, वाण दिलं जातं. भरपूर साऱ्या शंकरपाळ्या म्हणा, चकली म्हणा, काही लोक घरात बनवतात, काही लोक विकत आणतात. तर असं सगळं बनवलं जातं. तुम्ही काय काय करता? कुठल्या सणांना तुमच्या पोळ्या असतात? मला वाटतं आमच्यात बैलपोळा असेल त्यालाही पोळ्या बनवल्या जातात. आणि कुठलाच सण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठी लोक जास्त कर पुरणपोळ्याच बनवल्या जातात. प्रत्येकाकडे पद्धत आहे. कोण गव्हाच्या पिठाच्या पोळ्या करतं, कोण मैद्याच्या पिठाच्या पोळ्या करतात. तर मी ज्या बनवते त्या मैद्याच्या बनवते. म्हणजे मम्मी मैदा आणि गव्हाचं पीठ असं मिक्स बनवते. आणि इथे जसं लग्न झालं माझं तसं इथे हे केल्या जातात, पूर्ण मैद्याच्या केल्या जातात. आणि त्या पोळ्या ज्या असतात त्या तेलवरती केल्या जातात. मी एक व्हिडिओ नक्कीच बनवेन ज्याच्यामध्ये तेलच्या पोळ्या कशा बनवायच्या या तुम्हाला मी नक्की दाखवेन. सध्या तरी आपण पिठावरची पोळी बघूया. हे बघा, तुम्ही बघू शकता पोळी कशी टम्म अशी फुगलेली आहे. आमच्यात जेव्हा तेलच्या पोळ्या करतात तेव्हा त्या पोळ्या पूर्ण म्हणजे जेव्हा माझं लग्न झालेलं तेव्हा मला आठवतं आहे साधारणपणे 1.25 किलोच्या पोळ्या मी हाताने भाजलेल्या होत्या. म्हणजे ह्या उलटण्याचा वापरच केला नव्हता. पूर्ण पोळ्या मी हाताने उलटून भाजलेल्या. आणि मला तो दिवस अजून आठवतोय. माझ्या लग्नानंतरचा पहिला सण जो होता तो होळी होता. आणि नवीन होतं, त्यात असं वाटत होतं की अरे आपल्याला जमेल नाही जमेल, कसं जमतंय काय माहीत नाही, पण मी केलेलं. आणि तिकडूनच मला तेलच्या पोळ्यांचा अनुभव आला. मला वाटतं जवळजवळ 20च्या वयाच्या 21व्या वर्षापासून मी पुरणपोळ्या करते आहे. आणि तुम्ही बघू शकता ही माझी पोळी खूप छान अशी मस्त अशी फुगलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, छान अशी फुगली आहे. कशी वाटली मला नक्की सांगा. आता माझ्याकडे उंडा करून द्यायला किंवा आणखीन काय करायला कोण नाही आहे. मी एकटीच आहे, त्यामुळे मला जसं जमेल तशी मी करते.
आणि तुम्ही माझे बरेचसेच व्हिडिओ बघू शकता शॉर्ट्स, ज्याच्यामध्ये मी हे पण बनवते, वेगवेगळ्या रोज रेसिपी बनवते. त्या मी फक्त व्हिडिओसाठी बनवत नाही, त्या रोज मी बनवते, घरामध्ये जेवण बनवते. काही लोकांना असं वाटतं की नक्की ही बनवते का, तरी कोणा दुसऱ्याचं टाकते का, तर ते पूर्णपणे मीच बनवते आणि मला कोणी हेल्पिंग हँड नाही आहे, मी एकटीच करते. मला खात्री आहे तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतील आणि मला जर तुमच्याकडनं जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला तर मी नक्कीच माझा जी जर्नी आहे ती मी पूर्णपणे तुमच्याबरोबर शेअर करेल. हे बघा, अशा प्रकारे उंडा बनवतात आमच्यामध्ये. सातार कराड साईडला खूप प्रकारच्या पोळ्या असतात. काही बायका हातावरती अक्षरशः खानदेशमध्ये वगैरे खूप प्रकारचे असतात. आणि पुरणपोळी हा असा पदार्थ आहे जो कोणी नाही बोलू शकत नाही, असा पदार्थ पुरणपोळीचा आहे. आणि भरपूर लोक खातात. कोकणात जसं वडे बिडे हे खूप फेमस आहे, तसं महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी इज मस्ट. बाकी बिग बॉस बघताय का नाही? बिग बॉस मराठीची मी खूप आतुरतेने वाट बघते. म्हटलं आज पोळ्या करताना तुमच्याशी सहज गप्पा माराव्या. मला लहान मुलगी आहे. आमचं वादळ सध्या झोपलं आहे. मुलगीला म्हणते मी, कारण ती जर जागी असेल तर ती काही करून देत नाही. प्रत्येक गोष्टीत तिचं चालूच असतं की मला हे हवं, मला ते हवं. त्याच्यामुळे म्हटलं जोपर्यंत वादळ झोपलं आहे तोपर्यंत पोळ्यांचं काम उरकून घेऊया. आणि मला असं वाटतं की काही लोक मला म्हणतात की कामाला जा, शिक, म्हणजे जॉब कर, हे कर. आता परिस्थितीमुळे करता येत नाही आहे, पण मी तुम्हाला इतकं नक्कीच सांगेन की तुमच्याशी बोलत तुंबे बनवते. मी तुम्हाला नक्कीच एवढं सांगेन की जेवण बनवणं ही पण बाईची आजची कला आहे. आणि मला माहीत नाही, टच वूड, दिस इज ब्लेसिंग. आणि मला खूप आवडतं बनवायला. मम्मीकडे गेल्यावर थोडा कंटाळा करते मी, कारण सासरी पूर्ण बनवून जीव निघतो. आणि बाई, मला असं म्हणायचं आहे की स्वयंपाक हा 2 माणसांचा असला किंवा 10 माणसांचा जरी असला तरी जर मनापासून तो बनवला तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रेम उतरतं आणि जेवण पण खूप छान होतं. आणि जर जेवण बनवलं आहे, हे खूप छान झालं आहे, हे खाणारा जर सांगणारा असेल तर ह्याच्याहून कुठलं सुख नाही. बट आय एम नॉट दॅट लकी गाईज. त्या बाबतीत म्हणतात ना, जिथे दात आहेत तिथे चणे नाहीत आणि चणे आहेत तिथे दात नाहीत, अशा गोष्टी आहेत. त्याला विषय करतोय आपण पुन्हा कधीतरी माझ्या जर्नीबद्दल नक्की बोलू. मला आवडेल. तुम्हाला जर माझा प्रवास, माझी जर्नी ऐकायची असेल तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.